नहीं नहीं नहीं, मैं सामने एक प्रस्ताव रखा। सबको लगता है कि अपना भाई यहाँ का आमदार है। दो 2004 से तुम आज तक मुझे वोट देते आहे, तुम्ही मला सगळेजण आशीर्वाद देता आहात। मध्ये एकदा मी इथं उभा टाकलो नाही, तिकडे उभा टाकलो, लई बड्या बड्या गप्पा मारण्याची जिरवा मला तिकडे जाऊ आणि खासदार झालो, पुन्हा इथं आमदार। मला एकच तुम्हाला हात जोडून सांगायचं, या निवडणुकीपुरतं येणाऱ्या लोकांना आता थांबवा। विजयगडचं काम कोण करू शकते, या प्रभागातले प्रश्न कोण सोडू शकते, याला निधी कोण आणू शकते। तुम्ही आता एका दिवसाच्या निवडणुकीच्या मागे लागू नका। एका दिवसाची निवडणूक फार मोठी पंचायत करते आणि पुन्हा मग 5 वर्ष बोटं थोडीच बसवणार। अशी पहिला या ठिकाणी नगरसेवक होता, मला वाटतं सुनील होता। काम करताना त्याच्याकडून काही चूक झाली असेल, चूक कोणाकडून होते, कोणाकडून होते? ज्यानं काम करते त्याच्याकडून चूक होते, ज्याला काहीच करायचं नाही तर चुकायचा काय विषय, बरोबर आहे? आता हे डायस बनिलं, तुम्हाला विचारलंय कसं आहे, कोणी म्हणते चांगलं आहे, कोणी म्हणते इकडून वाकडं झालंय, कोणी म्हणते तिकडून, त्या बनविणाऱ्यालाच माहिती आहे ना, तर नाव ठेवणाऱ्याला माहिती आहे। आणि हे बनिलच नाही तर तसं आशिफ असेल, सुनील असेल, गंगाधर असेल, याच्यातून काही चूक झाली असेल तर तुमचे लेकर आहेत, तुमचे पोर आहेत, आणि त्यांच्या पाठीमागं मी भक्कमपणाने उभा आहे। तुमच्या प्रभागामध्ये जे काम तुम्हाला आवश्यक आहे, आता इथला बौद्ध विहाराला निधी कोण दिला? मीच दिला ना, आणि आणखी कोण देणार आहे? मग भलत्याच्या नादी जाऊन काय फायदा आहे? माझी आग्रहाची विनंती आहे, फार वेळ घेणार नाही, कारण तुम्हाला ऊन लागायला याची मला जाणीव आहे।